असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही. अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो. पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही, दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते तिघजण आणि गेले. त्याच्यामुळे मी कॉशियस झालो की बाबा मला इंटिमेट केलं नाही किंवा त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरिराज त्याला इंटिमेट केलं नाही. कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं. दिवसातनं कमीत कमी 15 ते 20 फोन आमचे एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी कॉशियस झालो. म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो. कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्याची स्वतःची गाडी घेतलेली नाही, दुसऱ्याच गाडीने हे तिघजण त्या ठिकाणी गेले. म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, सीपी साहेबांना फोन केला, फडणवीस साहेबांना फोन केला. त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहे. आता कुठं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. वी आर वेटिंग द रिझल्ट. एक एक करून बोललात आपण. सर तुमच्याशी बोलणं झाले का आता? ते सुखरूप आहेत का? तुमच्याशी बोलणं झालंय का? फ्लाईट मध्ये असल्यावर बोलणं कसं होईल? पण समजलं कसं फ्लाईट मध्ये? जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला कॅम्पसला माघारी. तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला. म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले. ते नेमकं कुठं गेले ते समजू शकतो? काही नाही, काहीच माहित नाही. ते ट्रॅकिंग करला. घरात कुठल्याही आमच्या कटकट नाही, प्रयास चालू आहे. मित्रच आहेत त्याचे. ते नावही मला माहित नाही. आता ते समजेल. ड्रायव्हर बी एकदम हे झालेला आहे. ड्रायव्हरकडे कळेल. आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर. नाही अजून तेही माहिती. सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. चार्टर्ड घेऊन गेलेत का एवढं विचारतोय? प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी D1ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो. पण आपण जे संपर्क करताय, आम्ही करतोय प्लेनला, ते आम्ही नाहीये की गाडी पोलीस नाही अजून ते माहित होतं. फ्लाईट आहे मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काही ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही. फॉर दॅट वी आर वेटिंग आणि दे आर ऑल्सो ट्राईंग टू देअर लेवल बेस्ट. नाही आम्ही काय सांगितलं, स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झालेलो आहे. बाकी काही नाही. ओके, थँक्यू. तर कशा प्रकारे या सगळ्या घटना घडल्या याचा उलगडा व्हायला आता सुरुवात झालेली आहे. वडिलांना आणि मोठ्या भावाला न सांगता अचानकपणे हा मुलगा विमानाने निघून गेला. त्याच्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र तो त्याच्या मित्रांबरोबर आहे. तो नेमका कुठल्या विमानाने चाललेला आहे याबद्दल अजून